या सर्वांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम. धनंजय वाडकर सरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. धनंजय वाडकर सरांचा सन्मान. धनंजय वाडकर सर आपल्याला विनंती आहे कृपया आपण देखील या. रामदास खांबे सर आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. दुसऱ्या बाजूने सेमीफायनल नंबर 2 ला देखील सुरुवात होणार आहेत. पंच तयार आहेत, दोन्ही टीम तयार आहेत. एका बाजूला क्रिकेटचा सोहळा रंगेल आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सन्मान होईल. थेट आपण जाऊया आता कमेंट्री बॉक्स मध्ये, ऑडिओ कमेंट्री बॉक्स, जिथे मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चालू झालेला आहे. नाणेफेक जिंकून तोरणा ट्रॅकर्सने क्षेत्ररक्षण निवडलं आणि रायगड 11 करून पहिल्याच बॉलवर आदिनाथच्या वतीने चौकार पाहायला मिळाला. स्कोर ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्शन आणि आदिनाथ यांनी सुद्धा आता कंबर कसलेली आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्याच बॉलवर त्यांच्या वतीने तो चौकार पाहायला मिळाला आहे अक्षयच्या विरोधात. सुरुवात 4 धावांनी या पहिल्या डावाची. ड्राईव्ह केलाय, अपूर्ण मनस्थिती होती. गॅप मधून बॉल मागे चाललाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक 2 पोहोचलेत. सिंगलला डबल मध्ये बदलण्यासाठी संधी मिळाली, थोडा वेळ मिळाला आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आदिनाथ आणि कैलास या 2 फलंदाजांनी. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त विजय मिळवलाय सिंहगड योद्धाज या संघाने आणि अंतिम फेरीत त्यांनी त्यांचा प्रवेश सुनिश्चित केलेला आहे. हा सामना 2 संघांसाठी महत्वाचा आहे. एका बाजूला आपण आदिनाथ यांना पाहतोय, एका बाजूला जावेद यांचा संघ. जावेदने आतापर्यंत चांगली कॅप्टन्सी निभवलेली आहे तोरणा ट्रॅकर्स या संघासाठी. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 6. इनसाइड आउट, सॉफ्ट हँड ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, स्ट्रायकर एंडला थ्रो, एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 7. बघा रायगड 11 या संघाने देखील लीग स्टेजमध्ये चांगलाच खेळ खेळलेला आहे आणि लीग स्टेजमध्ये तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा राहतो. जेव्हा तुमच्याकडे ते पर्याय वापरले जातात आणि ते पर्याय फायदा मिळवून देतात तेव्हा तुम्ही नॉकआउट स्टेजमध्ये चांगला खेळ देता आणि त्यासाठी आदिनाथ यांनी पहिल्या क्रमांकावर येणं स्वीकारलं आणि आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये त्यांनी 7 धावांचं योगदान दिलंय. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. जशी सुरुवात आदिनाथची तशी सुरुवात कैलासची. बॉल जाईल वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषा पार. षटकार, कडक, बेधडक सिक्सर. मदत धावफलकाला मिळते आणि धावसंख्या पोहोचते रायगड 11 या संघाची 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. हे 2 फलंदाज शिवधनुष्य घेऊन आलेले आहेत आणि आता मात्र ते पेलतायत सुद्धा. चांगला खेळ या दोन्ही फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 13. पुढं मोर्चा वळवलेला आहे फलंदाजांनी अक्षयच्या विरोधात. प्रत्येक बॉलवर धावा गोळा केलेले आहेत. एकही डॉट नाही, एकही विकेट नाही. कोथरूड ट्रॅकरचे खेळाडू उपस्थित राहिलेत. यानंतर शो मॅच होणार आहे. ऑन दी टोज बॉलला फॉलो करून कट करण्याचा प्रयत्न फलंदाज कैलास यांचा होता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल विकेट किपरच्या दिशेने वळाला. 6व्या स्टंपवर हा बॉल ठेवला होता. बॉलिंग पाथ आउटसाइड द स्टंप्स. येतोय ह्या पहिल्या षटकातला डॉट बॉल. पहिला 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. वचक आतापर्यंत या पहिल्या षटकावर रायगड 11 या संघातील फलंदाजांची राहिले. यावेळेस कट शॉट झालाय कनेक्ट आणि बॉल जाईल डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पार. पहिल्या षटकाचा शेवट होतोय दमदार. मिळतील धावा 4. चौकार. ऑर्गनायझिंग कमिटी हेड आहेत. त्यांनी मत व्यक्त केलं की पुढच्या हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मी खेळणार नाही. पण असं 10वं पर्व आहे. मला असं वाटतं लिंबाजी दिघे यांनी सुद्धा खेळावं. प्रत्येक ऑर्गनायझिंग कमिटीने खेळावं असं मला वाटते.
कारण ही आपली स्पर्धा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये राहून मैदानाच्या बाहेर राहून आपण स्पर्धा यशस्वी करू शकतो. आपल्याकडे मनुष्यबळ आहे आणि त्याचमुळे पुढच्या वर्षी लिंबाजी देगे सुद्धा तुम्हाला इन टीम खेळताना पाहायला मिळतील. मनोज चांगली राहिली मनोजसाठी ही स्पर्धा. फलंदाजी करताना गोलंदाजी करताना मनोजने एन्जॉय केले. बघा व्यावसायिक क्रिकेटपटू कृष्णा सातपुते यांचा आज वाढदिवस आहे. गेल्या कित्येक दशकांपासून ज्यांनी क्रीडा रसिकांना भुरळ घातली आणि प्रत्येक स्पर्धेत आपला तो भन्नाट खेळ सादर करताना आपल्या संघमालकाची प्रतिष्ठा जोपासली कृष्णा सातपुते यांचा वाढदिवस. बॉलला हुक केलंय. बॉल जाईल फाईन लेगला. नो बॉल. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट. नो बॉल वर मिळतील या 4. एकूण 5 धावांचा बोनस रायगड 11ला. हजारो आणि प्रत्येक महिन्याला लाखो रुपये कमवतात त्यांच्या चांगल्या खेळाच्या आधारावर. आणि तोच खेळ हनुमान नगर मधील क्रिकेटपटूने खेळावा त्यासाठी इतकं मोठं नियोजन एका परिसरासाठी. खरं तर खूप कमी स्पर्धा आहेत ज्या छोट्या परिसरासाठी इतका खर्च करतात. खरं तर आयोजकांचं तितकं कौतुक आहेच. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही, हेच तत्व मागच्या 9 प्रमाणापासून मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान जोपासते. मनोज साठे. वेग आहे. बॉल टॉस होतो. टप्पा पडल्यानंतर अपमान सहन होणार नाही हीच भूमिका मनोज साठे यांची राहिलेली आहे. खरं तर शतक त्यांनी या स्पर्धेत पूर्ण केलेले आहे आणि त्या शतकाचं मोल टिकवायचं असेल तर अंतिम फेरीत पोहोचावं लागेल. बक्षीस पात्र फेरीत जावं लागेल. म्हणून हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. आदिनाथ याने देखील या स्पर्धेला एन्जॉय केलेला आहे आतापर्यंत ॲज अ कॅप्टन. पण आता पाहूया आदिनाथ परतीचा प्रवास जवळपास करत होते पण आदिनाथला संधी मिळाली आणि या मिळालेल्या संधीचा तो फायदा रायगड 11ला आणि तोटा तोरणा ट्रॅकर या संघाला होऊ शकतोय. मनोजला माहिती आहे आदिनाथचा रीच काय आहे आणि आदिनाथला बाद करण्यासाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले पण इतका सोपा झेल सुटला. ओला साबण हातातून निसटावा तसा हा चेंडू हातातून निसटलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या धावसंख्या थांबले 23 वर. 23. कॅज्युअल बॅट्सविंग ओनली, नथिंग एल्स. पायांची हालचाल नव्हती, फक्त बॅट्सविंग पाहायला मिळाली. येतो हा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू हाताळलेले या षटकातले एकंदरीत 5 ज्यामध्ये 4 डॉट बॉलचा समावेश आहे. एक चूक झाली होती मनोजकडून पण त्या चुकीला त्यानंतर सांभाळलेलं आहे. हेच तर महत्वाचं. ही निशाणी आहे चांगल्या खेळाडूची. चुका होणारच आहेत, नो डाऊट अबाउट इट, पण चुकांमधून शिकायचं असते. सरते शेवटी विकेटचा शोध घेतला पण विकेट मिळतोय कैलासचा. धक्का बसतोय पहिला रायगड 11ला. मनोज साठेच्या खात्यात विकेट. रांगणेकर प्रतिष्ठान, एएस सोल्यूशन टेक इंडिया प्राइवेट लिमिटेड, प्रदीप इलेक्ट्रिकल, तिवाई माची एडवेंचर अँड कॅम्पिंग, संडे ऑल डे बाइट्स, मिलर रिअल इस्टेट, एपेक्स रिअलिटी, वायडी सोलर एनर्जी आणि द लिटिल गॅलेक्सी स्कूल. सर्व पुरस्कर्त्यांचा आभार. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आहे तयार. गोलंदाज अक्षयलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 23, गडी बाद 1. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहेत नॉन स्ट्रायकर एंडला. इरफान, प्रतीक आलेत, माफ करा, रफिक आलेत. दरम्यान रफिककडे एक चांगली उंची आहे, खांदे देखील तितकेच मजबूत आहेत. अक्षय कडू बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल डॉट येतोय या षटकातला. अक्षयकडे देखील ते हाय कॅलिबर आहे आणि म्हणूनच त्यांचाच पर्याय
वापरला जातो जावेद शेख यांच्या वतीनं. पंच केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक डीप कव्हरला, बॉल गॅदर करताना चुकले पण जास्त नुकसान होणार नाहीये कारण बॉल शरीराच्या संपर्काने थोडासा स्लो झाला. पण या 2 धावा मिळतील रायगड 11 या संघाला. 2 धावांची वर धावसंख्या 25-25 रन्स ऑन बोर्ड. उपांत्य फेरीमध्ये तोरणा ट्रॅकरचा जो ट्रॅक रेकॉर्ड होता ते पाहता 80 धावा तर रायगड 11 या संघाला बनवायच्याच आहेत. तोच मापदंड त्यांना राखायचा आहे आणि म्हणूनच आदिनाथ जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे. रफिकची साथ त्यांना कशी मिळते ते देखील आपण पाहणार आहोतच. हवेत जास्त एलिव्हेशन, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सोपा झेल, संपतोय आदिनाथचा खेळ. कॅप्टनचा विकेट मिळतोय. गोलंदाज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेली आहे. पुन्हा एकदा त्या गाडीचा क्रमांक लक्षात घ्या, MS16 DE 6533. ओळख पटवून आपली चावी घेऊन जायची आहे. ती कुठल्या मॉडेलची गाडी आहे तुम्हीच सांगा, तुम्हाला चावी आम्ही सुपूर्द करू. थोडंसं कोड आपण देखील ठेवूया. आपले खिशे तपासा. आयडियल स्पोर्ट्सचे सर्व सहकारी त्यांचं आगमन झालेलं आहे. राहुलभाई साठे आणि त्यांचे पूर्ण सहकारी आयडियल स्पोर्ट्सचे ज्यांच्या वतीने 40+ क्रिकेटची धुरा सांभाळली जाते पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. तर सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार. राहुलभाई साठे आणि आयडियल स्पोर्ट्सचे सर्व सहकारी आपलं मनपूर्वक स्वागत आहे मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं. बघा चावी, आपलं नाव कृष्णा बोडके यांना आपण ती चावी वितरित केलेली आहे. त्यांची चावी 2 मिनिटात 0 मिनिटात आपण त्यांचा शोध घेतलेला आहे. स्पाय कमिटी आमची स्ट्रॉंग आहे. तितकेच इमानदार आमचे प्रेक्षक आहेत. जे चावी बाईकला चावी विचार करा, बाईकला ती चावी होती, ती चावी काढून समालोचन कक्षात जमा केली. म्हणजे थोडंसं आपण देखील दक्ष राहणं गरजेचं आहे. तर अक्षय विकेटचा शोध त्याने घेतला. या षटकामध्ये नवीन फलंदाज निलेश यांनी एक सिंगल कंप्लीट केली. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय. बॅकफुटला सरकत असताना क्षेत्ररक्षक गलीमध्ये तैनात आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 27-27. या षटकातले आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर्ड झालेले आहेत. म्हणजे इकॉनॉमिकल षटक अक्षयचं राहिलेलं आहे. पहिले षटक महागडं होतं पण तरी देखील विश्वास जावेद यांनी अक्षयवर ठेवला आणि अक्षयने तो विश्वास सार्थकी लावताना या षटकात कमालीची गोलंदाजी केलेली आहे. कट केलंय. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगला स्टॉप बॉल ढकललाय. बॅकअप आहे गल्लीचं. 2 धावा मिळालेल्या आहेत. एक धाव वाचवण्यासाठी जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 29वर. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. रायगड 11 29 धावा 2 गडी बाद. 3 षटकाचा खेळ संपला. रायगड 11. सन्माननीय राहुल भैया साठे आणि आयडियल स्पोर्ट्स सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर शो मॅच आम्हाला पाहायला मिळणार आहे. तो अनुभव काय असतो, ती अनुभवाची साथ काय असते, ती जिद्द काय असते, ती जिद्द तुम्हाला पुढच्या शो मॅच मध्ये पाहायला मिळेल, ज्यामध्ये 40+ क्रिकेटपटू आपला अनुभव तुम्हाला सादर करताना पाहायला मिळतील. दरम्यान मनोज साठेच्या या षटकात सुरुवात डॉट बॉलने होते. मागच्या 3 षटकांची सुरुवात डॉट बॉलने झालेली आहे. हा देखील एक योगायोग आपण पाहतोय. 29 बॉलचा वेग वाढवलाय. टप्प्यावर नियंत्रण आहे आणि या सपाट टणक खेळपट्टीचा फायदा फलंदाज उचलायचा प्रयत्न करतायत पण गोलंदाज त्या बाउन्सवर कंट्रोल ठेवून फलंदाजांना संभ्रमात टाकण्याचं काम करतात, ज्यामध्ये मनोजने आतापर्यंत या स्पेलमध्ये चांगलीच गोलंदाजी सादर केलेली आहे. मागच्या षटकात त्यांनी खर्च केल्यात 6 धावा, 1 विकेट त्यांनी मिळवली. या षटकात आतापर्यंत 2 डॉट बॉल्स त्याच्या वतीने हाताळले गेलेत. सुरुवात चांगली या 4थ्या षटकाची. लेंथ बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुढचा पाय तिरकस पुढे घेतला, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला पण बॅटस्विंग थोडीशी लाईट होती. अजून जास्त वेगाने ते बॅटस्विंग यायला पाहिजे. टायमिंग जुळवणं
चेंडूच्या गतीशी व्यवस्थित आत्मसात होणं आणि त्यानंतर तो स्ट्रोक एक्झिक्यूट करणं हे खूप महत्वाचं आहे. वाटतं तितकं सोपं नाही क्रिकेटचा खेळ खेळणं, तपश्चर्या आहे. ती तपश्चर्या पूर्ण करून तुम्हाला ते अढळपद मिळतं. फुलटॉस ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. बॉल जाईल सीमारेषा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम रायगड. आहे फलंदाज रफिकच्या बॅटमधून तो चौकार मिळालेला आहे. रफिकने सुद्धा आता तो विडा उचललेला आहे की धावफलकाला योग्य त्या पद्धतीने घेऊन जाईन. चांगल्या स्थितीमध्ये वेगानं गोलंदाजी झाली आणि वेगानं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. रफिकचा ऑफस्टमच्या बाहेरचा बाउन्सर ओळखलं होतं पण कनेक्ट करू शकले नाही. डॉट बॉल. जावेद शेख यांचे ते बंधू आहेत रफिक शेख. बघा हा योगायोग आहे. जेव्हा आपण प्रीमियर लीग या स्पर्धेत खेळतो तेव्हा ते नातेसंबंध मैदानाच्या बाहेर. रफिक पायांची जडणघडण व्यवस्थित जुळवत नाहीये त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रायगड 11 संघ पोहोचलेला आहे 33 वर. 33 धावा. गडीबाज झाले 2. 33 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. दोन्ही गोलंदाजांचे स्पेल्स कंप्लीट झालेले आहेत. आमची ऑर्गनायझिंग कमिटी ज्यांचं कौतुक करायलाच हवं, अध्यक्ष लिंबाजी तानाजी दिघे, उपाध्यक्ष जावेदजी दस्तगीर शेख, सचिव भूषणजी रामचंद्र शिर्के, खजिनदार विलासजी दगडू खळे, सहखजिनदार मिलिंदजी निवृत्ती वाघमारे, सदस्य अजयजी सहदेव कदम, संदेशजी गणपत उतेकर, वैभवजी सुरेश खोचेडे आणि प्रकाशजी कृष्णा गायकवाड. हे आमची आयोजन समिती मागच्या 9 पर्वांपासून जबरदस्त नियोजन करते. आपण यावर्षी ट्रॉफीचं अनावरण आणि टी शर्टचं अनावरण देखील भव्य केलं होतं आणि त्याचमुळे हे स्वरूप लक्षात घेत असताना वेध लागलेले आहेत 10व्या पर्वाचे. ज्या 10व्या पर्वामध्ये मला असं वाटतं की ऑक्शन सिस्टीम असेल. खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने तुम्हाला तुमच्या संघात समाविष्ट करता येणार आहे. त्याचमुळे आताच पुढच्या वर्षीचे वैभवजी वेध लागलेले आहेत की नेमका कुठला खेळाडू कोणत्या संघात ऑक्शन बेसिसवर जाईल. तुर्तास आपण उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना पाहतोय. या अगोदर सिंहगड योद्धाज ने अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केलेला आहे आणि या 2 संघांपैकी एक संघ पुढच्या फेरीत तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. रायगड ट्रॅकर्स 60च्या खाली विचार करून चालणारच नाही. 60च्या पलीकडचाच विचार ठेवावा लागेल. जो खेळ फलंदाजीचा तुरणा ट्रॅकरचा आपण पाहिलेला आहे त्या खेळाच्या आधारावर रायगड ट्रॅकर्सला 60 ओलांडावीच लागेल. बघा पेव्हलियन बॉक्स मध्ये किंवा डगआउट मध्ये संघ जो खेळतोय तेच मेंबर्स उपस्थित राहतील. बाकीच्यांनी बाजूला व्हायचंय. 2 खेळाडू कक्ष आहेत म्हणजे उपांत्य फेरीमध्ये हे 2 संघ खेळत आहेत. तोंडा ट्रॅकर्स आणि रायगड 11. या 2 संघांव्यतिरिक्त प्लेअर डगआउट मध्ये कोणीच थांबायचं नाहीये. ही सूचना आयोजकांच्या वतीने मिळते. कोणीच थांबू नका. फक्त रायगड 11 आणि तोंडा ट्रॅकर्सचे मेंबर्स प्लेअर डगआउट मध्ये थांबतील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अनिकेत येत आहेत 5व्या षटकासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत निलेश. अनिकेत ओव्हर द विकेट. वर्मा पॅचच्या टोला कनेक्शन. जास्त एलिव्हेशन डिस्टन्स कमी. वाईड ऑफ लॉंग ऑनला अप्पर हँड कॅच कंप्लीट. अनिकेतच्या खात्यात जाते विकेट आणि परतावा लागते निलेशला. फेरीत पोहोचलेले आहेत म्हणजे सागर यांनाच अंतिम फेरीमध्ये स्कोर शीट वर काम करावं लागेल. रोशन आणि सागर आणि वैभव सर्वांनी खूप चांगली स्कोरिंग केलेली आहे. म्हणजे जसा जसा वेळ मिळतोय जो खेळाडू खेळत नाहीये त्याने ती आत्मीयता बाळगली आणि तो सपोर्ट दिलेला आहे. ही महत्वाची भावना आहे. जेव्हा आपण एका संघटनेमध्ये आहोत तर आपल्या वतीने काही ना काही योगदान दिलं गेलं पाहिजे आणि आता स्कोरर म्हणून रोशन आम्हाला पाहायला मिळत आहेत ज्यांची टीम अंतिम फेरीत पोहोचलेली आहे. अनिकेत पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतात. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास पोहोचलेले आहेत. बघा 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात चांगली करून चालत नाही. क्लायमॅक्स मध्ये देखील तितकाच चांगला खेळ द्यावा लागतो. आदिनाथ याने काय भन्नाट
सुरुवात दिली होती, पण त्या सुरुवातीचं मोल टिकवायचं असेल तर आता क्लायमॅक्स मध्ये तसा सुपरहिट खेळ द्यावाच लागेल. सिंगल कंप्लीट होते, एका धावेची चिवट, धावसंख्या पोहोचते 34 वर. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता नाही तर कधी नाही. या अगोदर लीग स्टेज होती तेव्हा सांभाळून घेतलं गेलं होतं, पण आता लीग स्टेज नाहीये. जिंकायचंच आहे, स्वतःची प्रतिभा टिकवायची आहे. कमी गतीचा बॉल पंच केलाय आणि बॉलला भिरकावून दिलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. षटकार साधावा. थँक्यू. ज्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय नानाभाऊ कुदळे ज्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं व्यक्त करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं, पण क्षेत्ररक्षण चुकलं. बॉल कॉल सीमारेषा पार. बॅक इन ऍक्शन. रायगड 11 चौकार. ज्यांच्या वतीने आम्हाला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत. तर नानासाहेब, आपलं आगमन, आपलं मनपूर्वक स्वागत. अशाच पद्धतीने आपण नेहमी सहकार्य कराल असा विश्वास आम्हाला आहे. सन्माननीय नानासाहेब कुदळे यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते, ज्यांच्या वतीने सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झालेल्या आहेत. नानासाहेब कुदळे यांचं मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6-4. मागच्या 2 बॉलवर धावांची खूप चांगली लयलूट झालेली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल कलेक्ट करतील. स्ट्रायकर एंडला थ्रो, एक सिंगल मिळेल. एका धावेची नोंद आपण स्कोरशीट वर करूया आणि धावसंख्या पोहोचते 45 वर. 45 रन्स ऑन बोर्ड. आता सुस्थितीत येतोय रायगड 11 हा संघ, कारण आवश्यक बाब तीच आहे. आपण उपांत्य फेरीत का पोहोचलोय? आपल्यामध्ये काही ना काही आहे म्हणून आपण उपांत्य फेरीत पोहोचलेलो आहोत. 8 संघांमधून आपण टॉप 4 मधून पोहोचलोय, तर तो खेळ द्यावाच लागेल. पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. वाईड ऑफ लॉंग ऑनला झेल. ओ ओ, नेमकं काय चाललं होतं क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये? एका हातात झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांचा चुकला. 1 2 का 4. बॉल कॉर्नर सीमारेषा पार. चौकार. बोर्ड 1 जावा धावफलकावर आहेत. सन्माननीय रणजित म्हस्के यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. गणेश शिंदे आणि विजयजी, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. दरम्यान 49 झालेत. त्याच मी आता जो आकडा आपण लक्षात घेतला होता 60, त्यासाठी ती तयारी फलंदाज करतोय. आणि काय खेळतात रफिक. फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय रफिक, पण अजूनही डाव संपला नाहीये. जर या सामन्यात धाव कायचा असेल तर या डावावर आपला चांगला खेळ द्यावा लागेल. 2 भाऊ आता एकमेकांसमोर. जावेद वर्सेस रफिक. पाहूया ही लढत नेमका इंडिव्हिज्युअली कोण जिंकतोय. परफेक्ट स्टेट हिट. सीधी बॅट, नो बकवास. बॉल जाईल थर्ड सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग. विकेट घेतला जावेदने, तरी 500. अतुल यांच्याकडून ते बक्षीस आलेलं आहे, विकेटसाठी सुद्धा आणि षटकारासाठी सुद्धा. आणि आता षटकारासाठी पैसे जमा होतील. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवा. आता 61 धाव. पुन्हा एकदा अजून एक. आणि आता 2 षटकार.
जावेद शेख यांच्याकडे अजूनही 2 बॉल्स बाकी आहेत आणि पाहूया त्या 2 बॉल्सवर तो भरपाईचा खेळ पाहायला मिळेल का. पण रफिकने मजा लुटले. जावेद शेख यांच्या विरोधात 3 षटकार खेचलेले आहेत. धावसंख्या पोहोचते आता 6-7. फोर्स पण यावेळी संधी आहे, संधी आहे, संधी आहे, पण 2 शतरक्षकाला बीट करून बॉल सीमारेषा पार. इथे तिथे यहा वहा देखू जहा या शेवटच्या आला असता पण गती परिवर्तित चेंडू होता, पण 4 येण्याची शक्यता आहे. पण चांगला स्टॉप क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालेला आहे. कुणाल यांनी पोहोचले, चांगला खेळ दिला, पण टाळ्या झाल्या पाहिजे रफिकसाठी ज्यांनी आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये जो खेळ दिलाय. त्यामुळे या उपांत्य फेरी तोडणं ट्रॅकर इन रिअल इस्टेटचे डायरेक्टर काय नाव आहे, मनोजजी सुतार यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. डीजे दादा या माईकला थोडासा आवाज द्या. चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल. वेलकम बॅक. एक चांगले टार्गेट सेट केलेलं आहे दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी. पहिली फायनलिस्ट म्हणून सिंहगड योद्धाच
दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात समीर वाघमारे यांच्याकडून रफिकसाठी 500 रुपयाचे पारितोषिक ऑनलाईन त्यांनी घोषित केले आणि ते देण्यासाठी ते आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. रफिक, आपल्याला ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आपण त्यांच्याशी संपर्क करा. वेलकम. पहिल्या इनिंग मध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक वैस मीरा भाईंदर मनीष पाटील सरांना आपण ऐकलं आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये मी गोपी जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे तोरणा विरुद्ध रायगड या दोन टीमच्या दरम्यान सामना इथे रंगलाय. तोरणा ट्रॅकरच्या समोर आता एक चांगलं लक्ष प्रस्थापित करत असताना दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. मनोज आणि नितीन ही जोडी डाबाला सुरुवात करते. समोर आहे मयूर लोखंडे, हा देखील एक चर्चेत राहिलेला खेळाडू. फ्रंटलाईन सीमरच्या भूमिकेमध्ये पहिले षटक टाकेल P1. ऑल सेट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. दुसऱ्या डाबाला सुरुवात. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. पहिल्याच बॉलवर प्रश्न विचारलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्ट्राईक एंडला खेळत असताना मनोज साठे. आज शतक देखील ठोकलंय मनोज साठेने. खुल्या गटातलं क्रिकेट भरपूर चांगलं खेळतो हा खेळाडूंनी. आज या सामन्यामध्ये त्याचा थोडासा कस लागेल. समोर आहे मयूर, ओटी विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दुसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर टाकलाय. लगातारच्या 2 बॉलवर पाय चाललेले नाहीयेत. आम्ही नेहमीच उल्लेख करतो की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. बदल आलित्य ते पाहायला मिळालेलं नाहीये. पहिल्या 2 बॉलवर मयूर लोखंडेने स्तब्ध उभं ठेवलंय मनोज साठेला. पण तू मनोज साठे असा खेळाडू कधीही घातक ठरू शकेल आणि त्याच्यासाठी आता तिसरा चेंडू ते टाकण्यासाठी मयूर तयार. तिसरा बॉलवर पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या बॉलवर मुख्य पंचांचा इशारा. बोट हवेत आणि आता पहा सेलिब्रेशन. मोठी विकेट, प्राइसलेस विकेट होऊ शकेल ही आणि त्यासाठी आता चर्चा करतील आमचे दोनही पंच. मनोज साठे पहिल्या 2 बॉलवर फिट झाला. तिसरा बॉल त्याला जवळून हाय हॅलो करत गेलाय. त्याच्यावर विकेट आली का हा प्रश्न आता उत्तरामध्ये बदलला जाईल आणि मुख्य पंचांचा इशारा देखील आलाय की फलंदाजी ते बाद आहे. मोठी विकेट. मनोज साठे 3 बॉल मध्ये एकही धाव न काढता इथे बाद झालाय. जो खेळाडू आजच्या दिवसामध्ये शतक ठोकताना पाहायला मिळाला तोच फलंदाज 3 चेंडू मध्ये एकही धाव न काढता इथे बाद झालाय. विकेटचं पतन, मोठा धक्का बसतोय दुसऱ्या डावामध्ये तोरणा ट्रॅकर्सला. मनोज साठे बाद. मनोज, आपण एक चर्चेत आणि नामवंत खेळाडू आहात. आपण आपल्या किटचा अपमान करू नका. जे किट तुम्हाला दिलेलं आहे याच किटने तुम्हाला ओळख दिली, याच खेळाडूने तुम्हाला घडवलंय आणि त्यामुळे आपल्याला विनंती आहे कोणत्याच खेळाडूने अशा प्रकारचं वर्तणूक मैदानामध्ये करू नका. तर न्यू बॅटर इन मैदानामध्ये आता दाखल होईल आणि याची चर्चा होती. पहिला डाव संपल्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील याची चर्चा होती की जर मनोज साठेची विकेट मिळाली तर या सामन्यामध्ये थोडासा दबाव निर्माण करतील दुसऱ्या डावामध्ये टीम रायगड. तोच होताना दिसतंय इथे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. कुणाल आलाय मैदानामध्ये. कुणाल गायकवाड. सेमीफायनल नंबर 2 चा सामना इथे रंगलाय. तिसऱ्या बॉलवर विकेट. मयूर लोखंडे आला, बॉल टाकला, विकेट घेतली आणि विकेट अशा खेळाडूची घेतली. मनोज साठेची विकेट घेतली. न्यू बॅटर इन कुणाल साठी पहिला बॉल ओव्हर दी विकेट. हा बॉल देखील शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न यावेळेला बाहेर चाललाय. पंच आमच्या दिशेने कळवतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राने सुरुवात होईल. धावसंख्येचा श्रीगणेशा. तिसऱ्या चेंडूनंतर पहिली धाव येते इथे खात्यामध्ये तोरणा ट्रॅकरच्या आणि ती देखील एक्स्ट्राच्या रूपाने. कौतुक करावं लागेल मयूर लोखंडेचे. पहिले 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. तिसऱ्या बॉलवर व्हेरिएशन चांगलं करतो हा खेळाडू आणि त्याची गोलंदाजीची शैली थोडी अनोखी आहे. हा बॉल हलक्या हाताने कट केले. पॉइंट मध्ये फिल्डर डायरेक्ट हिट. नेम करेल का गेम असं वाटलं होतं पण हा नेम लागलेला नाहीये.
आणि बहुधा लहानपणी लगोरी खेळलेला दिसत नाहीये हा खेळाडू. आम्ही नेम लागलेला नाहीये. बॅकअप दिला गेलाय तो पण एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या मदतीने पहिली बॅटने आलेली सिंगल आणि बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 2. खूप चांगलं गुणलेखक आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. सागर चांगलं गुणलेखन करतायत. धन्यवाद सागर. मयूर तयार. बॉलिंग ट्रॅक करून पुढचा चेंडू या वेळेला नितीनसाठी. ऑन दी राईज घेण्याचा प्रयत्न. अजून एक वेळेला अपील. पंचाने प्रश्न विचारलाय हाऊज दॅट. पंचाने स्पष्ट नकार दिलाय. चांगली टप्प्यावरची अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या सध्या स्थिर आहे 2 धावा 1 गडी बाद. आज मनोज साठेला डगआउट मध्ये चेन नसेल कारण ज्या पद्धतीने दुर्दैवीरित्या बाद झाला. पुढे घेण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली त्यानंतर विकेट किपरने चेंडू गॅदर केला. कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट जाणं थोडीशी दुर्दैवी विकेट. पुढे विकेट आली. याला मागे जात असताना पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बीट केलंय. डीप मध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतोय. चांगली फेकी चांगला थ्रो. रन मिळेल फक्त एक इनिंग ओव्हरची होईल समाप्ती. मोठ्या लक्षाचा बाटला करत असताना पहिलं षटक संपलंय. सेमीफायनल नंबर 2 चा खेळ इथे रंगलाय. हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पॉवर्ड बाय पुनीत बालन ग्रुप. माणिकचंद ऑक्स सिरीज 300% जास्त ऑक्सिजन को पॉवर्ड बाय फोइनिक्स लँडमार्क पॉपकॉर्न स्टे रुद्र लाईट्स कोथरूड. आपले देखील धन्यवाद. ऑर्गनाइज बाय आयोजक आहेत मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान. अध्यक्ष लिंबाजी दिघे. उपाध्यक्ष जावेदजी शेख. सचिव भूषणजी शिर्के. खजिनदार विलासजी खळे. सह खजिनदार मिलिंद वाघमारे. सदस्य अजय कदम. संदेश होतेकर. वैभव खोचेडे. वैभव खेचिडे आणि प्रकाश गायकवाड. सर्वांचं चांगले योगदान या स्पर्धेच्या उभारणीमध्ये. सर्व आमची स्पॉन्सर सर्व संघ मालक खेळाडू आपल्या सर्वांचं भरपूर धन्यवाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आदिनाथ पहिल्या ओव्हर मध्ये मयूरने अक्षरशः जकडून ठेवले. लगाम लावलाय. 3 धावांमध्ये 1 विकेट त्याने घेतली. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात अगदी आदिनाथ देखील मयूरच्या पावलावर पाऊल ठेवत असताना पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकतोय. आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला होता की बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही. इथे देखील तेच पाहायला मिळते. गोलंदाजाचा टप्पा लवकर लक्षात आलेला नाहीये. यावेळेला फटका चांगला आहे. इनफिल्ड क्लिअर केली आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. खणखणीत चौकार. सेमीफायनलच्या दुसऱ्या डावामध्ये पहिला चौकार आदिनाथच्या विरोधात खेळ आहे. कुणालसाठी पुढचा बॉल फुल लेनचा परफेक्ट यॉर्कर. मागच्या बॉलवर चौकार. या बॉलवर काठी काढली. फर्निचर तोडून टाकले. दुसरं लाईनला मिस केलं आणि त्यानंतर सरळ चेंडू विकेट मध्ये घुसलाय. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. दुसऱ्या विकेटचं पतन कुणाल इथे बाद झाल्याने आता मैदानामध्ये जावेद टीमचे कॅप्टन आहेत. हा खेळाडू देखील महत्वाचा. आणि ज्यावेळेला मी टॉस घेतला होता त्यावेळेला ते आमच्यासोबत चर्चा करते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही सांघिक खेळ केलाय. संघनायक म्हणून मी असलो तरी संघाने दिलेली साथ भरपूर महत्वाची आहे. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये आयोजनामध्ये महत्वाची भूमिका मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. आणि सध्या आता मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक संकट मोचक होणं गरजेचं असेल. जावेद शेख स्ट्राइक एंडला. पहिला चेंडू अकुटप्प्याचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. बॉल सेल मिडॉनला बीट. वाईडिश मिडॉनला बीट केला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल इथे. मात्र दुसरी धाव मिळणार नाही. एका धावेवर थांबावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा 2 गडी बाद. 9 वर्ष एकरूपतेची खेळाडू प्रोत्साहनाची विश्वासाची परंपरेची पंच निर्णयाची फलंदाजांची गोलंदाजांची मैत्री पर्वाची क्रीडा विश्वाची निर्णायकतेची कोथरूडकरांची
हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग बाहेर गेलाय, स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. चौकार आलाय, चौकार फलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वर 12 धाबा ठेवील. आणि 12 काला की मला नेहमीच आठवण येते युवराज सिंगची. त्याच्या जर्सीवर आपण 12 नंबर पाहिला. यावेळेला हलक्या हाताने टाकलेला बॉल हलक्या हातानेच घेण्याचा प्रयत्न, कमी गतीचा बॉल होता. 12 डिसेंबर 1981 रात्री 12:12 सेक्टर 12 मध्ये चंदीगड मध्ये जन्म झाला होता युवराज सिंग या खेळाडूचा. त्याच्या जर्सीवर आपण 12 नंबर पाहिला आणि 12 बॉल मध्ये 50 धाबा त्यांनी ठोकल्या होत्या. इथे देखील धावसंख्या सध्या 12. 2 षटकांचा खेळ संपलाय, झाल्यास 12. कोण घालेल कुणाला 12 हा देखील प्रश्न आहे, कारण मोठं टार्गेट चेस करायचे दुसरे फायनलिस्ट म्हणून. कोणता संघ इथे बाजी मारेल या प्रश्नाचं उत्तर येणारी 24 चेंडू तुम्हाला देतील, कारण इथे टार्गेट आहे 76 धावा झालेल्या आहेत 12. येथून पुढे जिंकण्यासाठी अजूनही जर आपण विचारात घेतलं तर 24 बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पूर्ण ट्रॅकच पुन्हा मयूर पहिल्या बॉल मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये तिसऱ्या बॉलवर विकेट घेतली होती. मयूर लोखंडे प्रभावी मारा करतो, नेहमी चर्चेत राहिलाय. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल, हो 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 दांडीगुल. अजून एक विकेट, मयूराने विकेट. तेरी कमाल तू जाने, मुझे तो सब कुछ कमाल दिखता है. विकेट मिळवली आहे. नेमकं काय घडलं, बॉलच्या लाईनला मिस करत असताना कॅप्टन टीमचा नेता आता माघारी परतलाय. आतापर्यंत संघाची जबाबदारी जाबी शेख यांनी आपल्या खांद्यावर घेत असताना चांगली कामगिरी केली, पण इथे लेंथ बॉल होता तो ओळखण्यामध्ये चूक झाली. यासाठी असं म्हटलं जातं, जीवन में अच्छे लोग और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती है, उनको पढ़ने की जरूरत है. क्रिकेट मध्ये देखील तसंच आहे, चांगले चेंडू लवकर कळत नाही, ते रीड करावे लागतात. आणि इथे तोच तो प्रयत्न फसला, विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण आलाय, धीरज. पहिला बॉल हवेत, इथे हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय, पहिल्या चेंडूवर फेल झालाय. धीरज आला, धीरजने हवेत बॉल खेळा, विकेटचे बदन चांगला झेल. अक्षय कडून, अक्षयने तो झेल टिपला. मयूरच्या खात्यामध्ये अजून एक विकेट, ऑन हॅट्रिक असेल. ओव्हर मध्ये 2 विकेट घेतल्या. नवीन फलंदाज अक्षय आला मैदानामध्ये, ऑन हॅट्रिक आहे. मयूर लोखंडे पहिल्या डाव मध्ये षटकारांनी आपण पाहिली 4 षटकार ठोकली होती. वाघमारे यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक घेतली गेली यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून एक चांगला बॉल, शरीराचा वेध, येस अंपायर सिग्नल, LBW, लेग बिफोर विकेट. आणि आता तिसऱ्या पंचांना पाचारण केले जाते. टीबी अंपायर कडे पाठवला गेलाय. शरीराचा वेध घेतला, यष्टीच्या समोर पकडला गेला. पायचीचं अपील पंचांनी अपील उंचावून धरले आणि त्यानंतर बोट आकाशाकडे केले, पण तो आता
तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय पाठवलाय. 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे समीर वाघमारे यांच्याकडून. परंतु कमालीची गोलंदाजी अप्रतिम. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. तिसरे पंच कळवतायत फलंदाज OUT LBW च्या रूपाने. कमालीची गोलंदाजी केली समीर वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. लगातार 3 विकेट रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट मिळत आहेत. मयूर आला पहिल्या ओव्हर मध्ये एक धक्का दिला. आतापर्यंत 4 विकेट त्याने घेतल्यात. अनेक स्पर्धा गाजवल्यात. हमराज मृत्युंजय साडी देखील हा खेळाडू क्रिकेट खेळलाय. अल्पावधीमध्ये भरपूर चर्चेत राहिला, परंतु काही काळ आपल्या नोकरीच्या निमित्ताने तो क्रिकेट पासून थोडासा दूर होता. परंतु ज्या वेळेला हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग येते त्यावेळेला हा खेळाडू नेहमीच बहरात येतो. ही स्पर्धा नेहमीच रास राहिले या खेळाडूसाठी. पुढचा चेंडू 3 बॉलवर 3 विकेट. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर नाहीये. लॉंग ऑफला बॉल जाईल. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 13 धावा. गडी आतापर्यंत तब्बल विकेट आलेल्या आहेत. 5 गडी बाद झाली. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आराम करतोय. तोरणा ट्रॅकर्स इथून देखील कमबॅक करू शकतील. आयुष्यात सर्व काही संपले असं वाटतं ना, तिथून नवीन सुरुवात करा. आणि ती सुरुवात अशी करा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारे तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले पाहिजेत. आज तेच करायचंय दोन्ही संघांना. पुन्हा फुल लेनचाच बॉल लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. लॉंग ऑफला जाईल. थोडस फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला थ्रो थोडासा लेट झालाय, पण तो थेट 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. 5 गडी बाद. पंधराला 5 ही स्थिती आहे. 76चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज मयूर तयार. ओटी विकेट. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आउटसाइड ऑफ स्टंप जात असताना खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाईल. पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये बाद होईल. धावसंख्या 16. एक्स्ट्राच्या मदतीने 16 वर पोहोचली ही धावसंख्या. 76चं टार्गेट आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. अजूनही आपण पाहिलं तर 60 धावा बनवायचे आहेत. तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजीचं कंबरड मोडलंय आणि गोलंदाज त्याला कारण राहिले तो म्हणजे मयूर लोखंडे. पुढचा चेंडू टाकेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चांगली कटर खेळपट्टीच्या बाहेर चेंडूला वळण देतोय. स्लोवर कटर नेहमी चांगल्या पद्धतीने टाकतो. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 16 धावा. 5 गडी बाद. यांचं आगमन झालंय आणि संतोषजी लांडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये आम्ही आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आहोत. वेलकम. आपलं स्वागत. आणि याच दरम्यान आपण पाहतोय MPL 40+ आयोजक येणाऱ्या 5 तारखेपासून विजन क्रिकेट ग्राउंड वर रंगेल 40+ चा थरार. आणि त्याचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे राहुल भैया साठे हे देखील आमच्या सोबत जोडले गेले कमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम राहुल भैया साठे. आपलं स्वागत आहे. एक्झिबिशन मॅच मध्ये 3 ऍक्शन पाहायला मिळतील. षटकारांचा बेताज बादशाह. वय वर्ष 40+, परंतु फरक पडत नाही. नेहमी चर्चेत राहतात आणि त्यांचा खेळ देखील आम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज अंतिम दिवसामध्ये तो सामना रंगेल. निमित्त आहे हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग HPL 2025. आदिनाथ बॉलिंग ट्रॅक वर 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. वैयक्तिक गोट्यातलं दुसरं षटक फॉलो थ्रू मध्ये. कॉट अँड बोलची संधी होती. बॉल हातातून निसटला. बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर लगेचच इथे झेल घेण्याचा प्रयत्न, पण तो हातातून यावेळेला निसटलाय. बलवत्तर राहिला फलंदाज. नशिबाची साथ मिळाली. मयूर लोखंडेने काय कमालीची गोलंदाजी केली. सध्या लॉंग ऑन मध्ये तो फिल्डिंग करतोय आणि याच गोलंदाजीसाठी तो जाणला जातो.
पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर ज्यावेळेला आम्ही चर्चा केली होती मयूर लोखंडे विरुद्ध मनोज साठे हे बॅटल पाहायला मिळेल का, त्यामध्ये आज मयूर लोखंडेने बाजी मारली आहे. आदिनाथचा हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये. मिड विकेटला जाईल, डीप मधून फिल्डर धावेल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. भाग मिल्का भाग हे तिथे सांगितलं, थोडासा लेट झालाय पण थेट 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल टीमची. टोटल आता स्कोर कार्ड वर पोहोचले 19 धावा. 76 चं टार्गेट. सेमीफायनल 2 चा थरार इथे रंगलाय. प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. जिंकायचं प्रत्येकाला, कारण हरणं ती जंगलात राहतात आणि त्यामुळे ती जिंकायचंय. लो फुल टॉस उडवलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलाय मात्र समोर खेळ आहे. डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटचा वापर. टायमिंग प्रॉपर. आतापर्यंत तब्बल 5 विकेट. निम्मा संघ डगआउट मध्ये. आदिनाथला आपण पाहतो या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरलाय. ओ यावेळेला फुल लेनचा बॉल. स्क्वेअर लीगला टार्गेट करायचं होता. एक पाऊल बाहेर काढत असताना बॅट थोडीशी बाहेर काढली, मात्र शरीराचा वेध घेतल्या बॉलनी. डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती होईल. 5 षटक. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे आणि 4 षटकांनंतर 76 चा पाठलाग करत असताना धावा आहे 32 धावा. 5 गडी बाद व्हायचे असतील 44. मध्ये 44 आणि आता 5व्या षटकाला सुरुवात होईल. लोखंडी कानमंत्र देतोय. टीमचा कॅप्टन आहे आदिनाथ. पण सध्या पहा आज सुरुवात होत असताना मयूर लोखंडेने कानमंत्र दिला आपल्या गोलंदाजाला की नेमकं काय करायचंय आणि आयुष्यामध्ये काय नाही करायचं हे कळालं की काय करायचं हे आपोआप घडतं. 12 चेंडूमध्ये 44 गोलंदाजीसाठी. आमन असेल बॉलिंग टॅग समोर आहे. स्ट्राईक एंडला खेळत असताना कुणाल. 12 मध्ये 44 षटकार आणि चौकारांचाच पाडा आता वाचावा लागणार आहे. आमन तयार. ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू कुणालसाठी हाफ ट्रॅकर होता, तो भिरकावलाय. लॉंग लेग मधून काढलाय. क्षेत्ररक्षक धावेल, बॉल थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येते. पहिल्या बॉलवर चौकार. धावा मिळतील 4 आणि आता या 4 धावांबरोबरच टीमची टोटल पोहोचली आहे 36 या धावसंख्येवर. 5 गडी बाद. दुसरा चेंडू टाकेल आमानच्या पहिल्या बॉलवर आलाय चौकार.
कुणाल स्ट्राईक एंडला इथून कमबॅक होईल असं वाटतंय. फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल. फिल्डर आहे थोडं सेकंड अटेम्प्टला. पहिल्या बॉलवर चौका, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉल इथे दुसऱ्या बॉलवर 1 रन आली आणि तिसऱ्या बॉलवर कोणती धाव आलेली नाहीये. या ओव्हरमध्ये चांगले कमबॅक. सामन्यामध्ये शिरकाव झालाय बॉलिंग टीमचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षकांनी धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला आणि जोपर्यंत प्रयत्न पूर्ण होईल तोपर्यंत दुसऱ्या बाजूने फलंदाजांनी 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीने पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 39 धावा. 76चं टार्गेट. सेमीफायनल नंबर 2 चा थरार रंगलाय. पहिल्या ओव्हरपासून गोलंदाजांनी दबाव निर्माण केला आणि तो सातत्यपूर्ण राहिला. यानंतर एक्झिबिशन मॅचची भरपूर चर्चा रंगली आहे. हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे असतील. एका बाजूला आयडियल स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान. या 2 टीमच्या दरम्यान तो प्रेक्षणीय सामना इथे रंगेल आणि त्याची देखील उत्सुकता लागली आहे. एक सर्वोत्तम आयोजन असणारी ही स्पर्धा. आपल्याला चांगला बॉल पण तो टप्पा पहिल्यानंतर बाहेर निघालाय. आयडियल स्पोर्टच्या माध्यमातून राहुल साठे म्हणजेच भैया 40+ क्रिकेटसाठी भरपूर मेहनत घेणारा हर हुन्नरी हा खेळाडू राहुल साठे कॅप्टनच्या भूमिकेत असतील. हरी जाधव, गोपाळ भैरट, सचिन पवार, संजय काळोखे, आकेश अभंगे, स्वप्नील बामगुडी, राहुल जतीन, राहुल ऋतिक आणि त्याचबरोबर रवी एक खेळाडू इन ऍक्शन असतील. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, झेल टिपलाय. अजून एका विकेटचं पतन होईल. साबा धक्का बसतोय. भोसले, आकाश इंदुलकर, मनोज साठे, सुरजपूर, रोहित खांबे, विकास इंदुलकर, हुमद खान, विकास वाशिवले, अतुल धोत्रे आणि अनिकेत मोरे हे मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान या टीम कडून खेळताना पाहायला मिळतील. एक्झिबिशन मॅच ची देखील उत्सुकता आहे. दुसऱ्या सेमीफायनल नंतर तो सामना इथे रंगेल आज अंतिम दिवसामध्ये. तर 6वा धक्का इथे बसलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मैदानामध्ये अनिकेत आलाय. अनिकेत आला आणि पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. गिब्सने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकली. त्याच वर्षी 19 सप्टेंबर 2007 ला युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 षटकार स्टुअर्ट ब्रॉडला ठोकले होते आणि मागच्याच काही वर्षांमध्ये ऋतुराज गायकवाडने 6 बॉलमध्ये 42 धावा काढल्या होत्या. टेनिस क्रिकेटमध्ये देखील अनेक वेळा असे विक्रम घडलेत. इथे 6 बॉलमध्ये 30 पाहिजेत, लढावं लागेल आणि त्यानंतर स्वतःचं सामर्थ्य, स्वतःचं टॅलेंट दाखवायचंय. नेक्स्ट मॅचचा कॉल आहे टीमचे कॅप्टन. टॉस साठी तयार राहा. प्रेक्षणीय सामन्याचा नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर समजला देखील नाहीये. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलनी सुरुवात झाली. 5 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 30. 5 चेंडू आणि 30 धावा. हे समीकरण इथून पूर्ण करायचंय. फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर या धावा बनवणं गरजेचं आहे. दुसरा बॉल पायावर टाकलाय, हवेत खेळलाय. एलिव्हेशन आहे. यष्टीरक्षकाचे प्रयत्न थोडेसे कमी पडलेत आणि दरम्यान एक धाव देखील टीमच्या खात्यामध्ये. चार चेंडू आणि 29.
सामना आता पूर्णपणे चुकलाय. इथून औपचारिकता पूर्ण केली जाईल, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमध्ये भाकीत करेल असा पंडित आजपर्यंत कोणी जन्माला आलेला नाहीये. त्यामुळे वेट अँड वॉच पॉलिसी आपल्या सर्वांनाच आता इथे राबवायची आहे. कारण 4 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा. पहिला उडवलाय, स्वॅग केलाय बॉल, हवाई हल्ला, बॉल पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार. तीन बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. कोणतीही चूक करून चालणार नाहीये, कारण क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही. 3 चेंडू आणि 29 मधून आता 23 वर आलाय हा. पण त्यानंतरचा बॉल कमी गतीने टाकला, फिंगर रोल केली, उजव्या हाताच्या फलंदाजाला बीट केले. 2 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे 23. दुसरे सेमी फायनलिस्ट म्हणून मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 मध्ये कोणता संघ दाखल होईल. ह्यावेळेला बॉडी वेट मागे ट्रान्सफर करत असताना स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता, पण तो इथे संधी मिळालेली नाहीये. बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. तोरणा ट्रॅकर्स आता हळूहळू या सामन्याच्या बाहेर चाललेत. रायगडने आपला पगडा इथे निर्माण केलाय, तो घट्ट केलाय. शेवटचा बॉल इथे टाकला जाईल आणि हा शेवटचा बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल, एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची टोटल स्कोर कार्डवर 54 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 1. तोरणा ट्रॅकर्स की रायगड, कोणता संघ बाजी मारेल. मैत्री प्रतिष्ठान आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025च्या फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलाय टीम रायगड 11. नावाने आहे ते, ज्यांचं कोणाचं असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये या आणि ते घेऊन जा. यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत, जिथे पुढच्या एक्झिबिशन प्रेक्षणीय सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. आयडियल स्पोर्ट्स विरुद्ध मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान या 2 टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल आणि बरोबरच जो दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामनावीर देखील आपण देणार आहोत.